तर महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका. आपण Googleवरती जाऊन सुद्धा ही माहिती चेक करू शकता. तुमचा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला नक्की येणार आहे का, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. Googleनं सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 रुपयांचा जो लाभ आहे, म्हणजे मे महिन्याचा हप्ता आहे, तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे. आणि ते DBTद्वारे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुद्धा जमा होत आहे. आणि हे तपासण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे काय करू शकता हे सुद्धा दिलेलं आहे. आज लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन हे चेक करू शकता, किंवा तुमचं बँक मेसेजसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुम्ही बघू शकता की यामध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला तो मेसेज येईल, त्याद्वारे सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता. आणि बँक पासबुक सर्वात खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन पासबुकचं अपडेट करून शिल्लक तपासू शकता. आणि तिसरं ऑप्शन आहे ई-KYCचं. जर तुमची ई-KYC पूर्ण आहे की नाही, जेणेकरून तुमच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नाही की हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जर तुमची KYC झाली असेल तर तुमच्या नक्की खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे. आणि जर तुमची KYC झालेली नसेल तर या अपडेटमुळे तुमच्या खात्यावरती हे पैसे येण्यास आता प्रॉब्लेम होऊ शकतो, अशी सुद्धा माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे, आधी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे, KYC बंद झाली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींनी KYC केल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ताचा जो लाभ आहे तो त्यांना वितरित होऊ शकला नाही. मार्च एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारने वेळोवेळी पाठवलेला आहे. आणि आदित्य तटकरे यांनी सुद्धा आधी सांगितलं होतं की 7-8 दिवस झाले आम्ही त्याची प्रोसेस सुरू केली होती, परंतु बहिणींना मिळू शकले नाही. त्यामुळे अजून 7 दिवसाचा कालावधी वाढवून देत आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचं 3000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. परंतु आता पुन्हा एकदा एक नवीन अपडेट समोर आली आहे. मे महिन्याचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना वितरित होत आहे. परंतु ज्या बहिणींना हप्ता येत नाही आहे, त्यांची KYC झाली नाही आहे, त्यांचं काय? तर आदित्य तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना जी मुलाखत होती ते घेण्यात आली. त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की बैठकीत आम्ही निर्णय घेतलेला आहे, KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू केलं जाणार आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्याच बहिणींना आम्ही हे पैसे वाटप करणार आहे. त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या. यासाठी काही कालावधीसुद्धा देण्यात येणार आहे आणि ही शेवटली प्रक्रिया असणार आहे. म्हणजे याच्या पुढे जी KYCची मुदत आहे ती वाढवली जाणार नाही, अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे चांगल्या प्रकारे आता मिळणार आहे.